बुद्ध आणि त्यांचा धम्म. प्रथम खंड. पहिला भाग. सिद्धार्थ गौतम बुद्ध बोधिसत्व कसे झाले? जन्मापासून परिव्राज्येपर्यंत. पूर्वज. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू हे होते. कदाचित हे नाव थोर बुद्धवादी तत्त्ववेत्ता कपिल मुनी याच्या नावावरून पडलेले असावे. कपिलवस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता. सिंहहनू नावाचा त्याला एक मुलगा होता. सिंहहनूचा विवाह कच्चनाशी झाला होता. त्याला शुद्धोदन, धौतोदन, शुक्लोदन, शाक्योदन व अभितोदन असे 5 पुत्र होते. या 5 पुत्रांशिवाय सिंहहनूला अमिता व प्रमिता या नावाच्या 2 कन्या होत्या. त्याच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते. शुद्धोदनाचा विवाह महामायेशी झाला होता. तिच्या पित्याचे नाव अत्रजन व आईचे नाव सुलक्षणा असे होते. अत्रजन हा कोलीय वंशातील होता. तो देवदेह नावाच्या गावी राहत होता. शुद्धोदन हा मोठा योद्धा होता. जेव्हा शुद्धोदनाने शूरपणा दाखवला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली. ती महामायेची वडील बहीण होती. शुद्धोदन फार श्रीमंत होता. त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नोकर चाकर होते. असे म्हणतात की त्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी 1000 नांगर चालत असत. ते ऐशोआरामात राहत होता. त्याचे अनेक महाल होते. फ्रेंड्स, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गौतम बुद्धाचा जन्म कसा झाला हे बघणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जर तुम्ही पहिला भाग बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.